नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. 2025च्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. अंकशास्त्राच्या माध्यमातून 2025 हे तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे त्याबद्दल हा व्हिडिओ मी इथे देते आहे. 2025 हे आपलं व्यवहारिक नववर्ष सुरू होतं. आपलं हिंदू धर्माचं नववर्ष सुरू होतं चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून. परंतु तुम्ही आम्ही 1 जानेवारी 2025च्या या स्वागताची तयारी नक्कीच करत असतो. व्यवहारिक वर्ष सुरू होत असल्याने 2025 याची पूर्ण बेरीज केली तर अंक येतो 9. 9 हा अंक मंगळ ग्रहाचा आहे. मंगळ ग्रह अग्नितत्वाचा ग्रह आहे. थोडक्यात काय तर मंगळ ग्रहाचं आधिपत्य 2025च्या पूर्ण वर्षभर आपल्यावर असणार आहे. अंकशास्त्राच्या माध्यमातून हे वर्ष मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली आहे. तर आपला जो काही जन्मतारखेचा मूलांक आहे त्या मूलांकाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन आलं आहे आणि कोणती उपासना, कोणती खबरदारी आपल्याला घ्यायची हे या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात हे येणारं वर्ष अतिशय उष्णता घेऊन येणार असेल. आक्रमकता, शूरता, लढवय्येपणा ही मंगळाची सर्व गुणधर्म तुम्हाला येणाऱ्या 2025 मध्ये नक्कीच दिसणार आहे. भूकंप, वादळ, अग्नितांडव हे सुद्धा अधिक प्रमाणात होणार आणि या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तेवढ्याच धीटपणे सामोरे जावे लागणार आहे. 2025 मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली म्हणजेच मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापतीचं पद दिलेलं आहे. ज्यांची जन्मतारीख ही जन्मतारखेची बेरीज 1 येते. म्हणजे काय, जी लोक 1, 10, 19 आणि 28 या जन्मतारीख आहे, ज्यांची 1, 10, 19 आणि 28 ही जन्मतारीख आहे, त्यांचा मूलांक येतो 1. 1 अंकाच्या लोकांसाठी 2025 कसं असेल हे आपण आज बघूया. 1 अंक हा रवी ग्रहाचा आहे. मुळातच या लोकांमध्ये अहंकार भरलेला असतो. ही लोक तत्पर असतात आपल्या कार्यासाठी. इगो आणि ऍटिट्यूड ठासून भरलेला असतो या 1 ज्यांचा मूलांक आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याला जोड मिळते मंगळाची. म्हणजेच रवी ग्रह 1 अंकाचं आधिपत्य हे रवी ग्रहाचं येतं आणि रवी ग्रह राजा आहे आणि मंगळ ग्रह सेनापती आहे. 1 नंबर साठी 9 नंबर हा मित्रत्वाचा आहे. थोडक्यात काय, आपण जे काही निर्णय घेऊ ते निर्णय आपल्याला उत्तम यश देणारे ठरतील. सुरुवातीला थोडं शांततेनेच असेल, सुरुवात थोडी मंद गतीने असेल, कारण 2024 मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींची तडजोड करावी लागली आहे आणि कुठेतरी मनावर, कर्मावर मरगळ आलेली आहे. ती मरगळ दूर करा, कम्फर्ट झोन पासून बाहेर या आणि स्वतःला सिद्ध करण्याचं हे वर्ष आहे. जर तुम्ही निर्णय योग्य घेतलेत आणि योग्य निर्णयावर योग्य वेळेत कर्म करत गेलात तर यश घेऊन आलेलं हे 2025 तुमच्या समोर असणार आहे. यशप्राप्ती नक्की होईल. ऍक्शन घ्या, रिॲक्शन चांगलीच येणार आहे. यावेळी आपण थोडंसं सुरक्षिततेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. बोलताना, वागताना, कृती करताना आपला अहंकार थोडा बाजूला ठेवणं तितकंच गरजेचं आहे. स्वभावामध्ये रागीटपणा, तापटपणा नक्कीच वाढणार आहे, परंतु तो कुठे व्यक्त करायचा आणि कुठे शांत राहायचं याचं सुद्धा भान नक्कीच ठेवलं गेलं पाहिजे. नोकरी, प्रमोशन, नवीन व्यवसाय नक्कीच चांगली सुरुवात होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तम यशप्राप्ती सुद्धा होणार आहे. 1 नंबर साठी 9 अंक हा तुम्हाला तुमच्या कष्टाला सोबत घेऊन यश देणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवीची बलवत्ता उत्तम आहे त्या लोकांना उत्तम पदप्राप्ती सुद्धा सहज होणार आहे. या 1 अंकाच्या व्यक्तीने उपासनेमध्ये सूर्यस्तुती, आदित्य हृदय स्तोत्र हे नित्य पठण करणं खूप गरजेचं राहील. आळस सोडावा लागेल. सूर्य उदयापूर्वी ही उपासना होणं अत्यंत गरजेचं राहील. सूर्याला अर्घ्य देणं, पितृंची सेवा म्हणजे वडिलांची सेवा तुम्हाला या कालावधीमध्ये विशेष करावी लागेल. ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या वडिलांकडनं माहेरहून गुळ वडिलांकडनं भेट घेणं खूप लाभदायक ठरणार आहे. अशा पद्धतीने थोडक्यात काय, 1 अंक ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 या तारखेला झाला आहे त्या लोकांसाठी 2025 हे भरभरून यश घेऊन येणार आहे. निर्णय घ्या आणि त्यावर उत्तम कार्य करत राहा. यश तुमच्या सोबतच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे बघूया आपण 2 अंकासाठी 2025 तुम्हाला कसं असणार आहे. जय शंकर.